मला माहितीच आहे, म्हणजे तुमचे संस्कार आहेत ना माझ्यावर. हो, पण जरा जरा कधीतरी आमचे संस्कार विसरतेस तू. हो ना? बरोबर बोलतेय ना मी? विसरतेस ना आमचे संस्कार? अगं आई, तू असं का म्हणतीयस? मी कधी विसरले ग तुमचे संस्कार? इरा, विसरली नसतीस ना तर अक्षराने घर सोडून चुकीचं पाऊल उचललं असं म्हणाली नसतीस. अगं, मी कुठे असं म्हटलं की ताईने घर सोडून चुकीचं पाऊल उचललंय म्हणून? म्हणजे मी फक्त एवढंच सांगतेय की मी जर ताईच्या जागी असते तर मी काय केलं असतं हे सांगत होते. म्हणजे तू चुकीचंच पाऊल उचललं असतंस ना. म्हणजे आम्ही केलेले संस्कार तू विसरलीस हे सिद्ध झालं असतं. बरोबर? ए आई, अगं तू सारख्या काय माझ्या चुका काढत असतेस ग? चुका नाही काढत आहे ग इरा. काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे याची जाणीव करून देतेय मी तुला. मला नाही वाटत की मी काही चुकीचं बोलले ते. हो का? मग मला सांग, तू मगाशी म्हणालीस ना की भुवनेश्वरी मॅडम बरोबर वागतात. अगं आई, आता तू मगाचा विषय आता कुठे काढतेयस? अगं, मगाचा विषय काढत नाहीये, पण आपलं बोलणं झालं होतं ना. तू म्हणालीस ना की भुवनेश्वरी मॅडम बरोबर वागतात, बोलली होतीस ना. हो, म्हणजे मला तसं वाटतं. कसं वाटतं? म्हणजे कसं योग्य वाटतं तुला? म्हणजे म्हणजे त्यांचं काय वागणं योग्य वाटतं तुला ग? असं काही ठराविक नाहीये, मला वाटतं की त्या योग्य आहेत ते. इरा, वाटणं आणि जाणवणं याच्यामध्ये फरक आहे. एखादी गोष्ट आपल्याला वाटते म्हणजे ती शक्यता झाली, आणि शक्यता कधीच निश्चित नसते. आणि एखादी गोष्ट आपल्याला जाणवते म्हणजे ती निश्चित असते. म्हणून वाटण्यापेक्षा जाणवणं कधीही योग्य असतं. ए आई, तू ना असं शब्दात पकडू नकोस हं मला. म्हणजे मला खरंच भुवनेश्वरी मॅडम योग्य वाटतात. कारण तू बघ ना, त्यांनी एवढं मोठं साम्राज्य सांभाळलं. म्हणजे तू बघ ना, अधिपती जिजू लहान होते, चारुहास सरांचं आजारपण होतं, तरी सुद्धा एकट्या स्त्रीने सूर्यवंशी कारखान्याचं नाव अख्खं महाराष्ट्रभर पसरवलं ग. हे बघ, एवढी मोठी संपत्ती उभी करायला तेही एकट्या स्त्रीच्या जोरावर कसब आणि धाडस दोन्ही लागतात.